राज्यातले 18 जिल्हे आहेत त्यांना आता पावसाचा अलर्ट मिळालेला आहे। हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे। बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणामध्ये हा बदल झालाय आणि पावसामुळे आता उष्णतेची तीव्रता कमी होणार आहे आणि पुढचे 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। मार्चमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटांची होरपळ आपण सहन केली। खरं तर अगदी गेल्या आठवड्यापर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये उन्हाच्या लाटा आपण पाहिला। ग्रामीण भाग होरपळत होता, मात्र आता सध्या अवकाळी वादळी पावसाच्या निशाण्यावर संपूर्ण महाराष्ट्र आहे। सोमवारी पुणे, सांगली जिल्ह्यांसह काही भागांना पावसानं झोडपूनही काढलं आणि आता पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत, कारण पावसाची व्याप्ती वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं दिलाय आणि 18 जिल्ह्यांना हा येलो अलर्ट जारी केलेला आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणामध्ये हा मोठा बदल झालाय आणि वाऱ्याचा प्रभाव पुढचे 3 ते 4 दिवसांमध्ये वाढणार आहे। तर विविध शहरांमध्ये त्यामुळे आता वातावरणात बदल झालाय। मुंबईसाठी सुद्धा अलर्ट आलेला आहे। पुढचे 3 तासांमध्ये मुंबईमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। इकडे सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या सरींचा हा अंदाज आहे। तर ठाणे, पालघर, रायगडला सुद्धा पावसाचा अलर्ट आहे। त्यामुळे पुढच्या 3 तासांसाठी हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे। पुढे नाशिक जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय आणि 65,000 शेतकऱ्यांच्या 41,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। कृषी विभागाकडून मार्चमधल्या नुकसानीचे हे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आहे। गेल्या वेळी अवकाळीच्या झालेल्या नुकसानीचे हे पंचनामे पूर्ण झालेत आणि 73 कोटींचं नुकसान भरपाई प्रस्ताव हा जिल्हा प्रशासनाकडे आलेला आहे। 410 गावांमध्ये शेतीचं नुकसान झालंय। 65,756 शेतकरी बाधित झालेत आणि 34,136 हेक्टरवरच्या कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे। ते राज्यातलं वातावरण अचानकपणे बदललेलं आहे। अनेक शहरांमध्ये पावसानं हजेरी सुद्धा लावलेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेले। सागर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यांना हा पावसाचा अलर्ट दिलेला आहे आणि पुढचे 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढेल असा सुद्धा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या झळा आपण सगळे सहन करत होतो आणि अचानक वातावरणामध्ये बदल झालाय। काय नेमके तपशील? नक्कीच, खरं तर आपण काही दिवसापासून बघतोय की राज्यभरामध्ये उष्णतेची लाट झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळत होती। नागपूर असेल, विदर्भ असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, अशा सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना पाहायला मिळाला होता। उष्णतेची लाट आलेली होती। मात्र आता बघितलं तर वातावरणामध्ये झपाट्याने बदल होताना पाहायला मिळत आहेत। बाष्पयुक्त जे वातावरण आहे, जे वारा आहे, ते आता सध्या महाराष्ट्रावर येताना पाहायला मिळत आहे। कारण महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांना आता हवामान खात्याने पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। यामध्ये आता 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहेत। खरं तर नाशिक असेल, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, त्याचबरोबर ती मुंबई असेल, अनेक ठिकाणी आणि कोकण असेल, अशा सगळ्या ठिकाणी आता पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे खरं तर 2 दिवसापूर्वीच पावसाने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे। असं अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळालं। मात्र आता जर बघितलं तर पुन्हा एकदा 3 दिवस हवामान खात्याने या संदर्भामध्ये नोटिफिकेशन जारी केलेलं आहे। या 3 दिवसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, ज्यामध्ये कोकण पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि नाशिक घाट परिसर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, जर विचार केला तर संपूर्ण म्हणजे 18 जिल्ह्यांमध्ये हा सगळा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। एकूणच अर्धा महाराष्ट्र आता पावसानं, अवकाळी पावसामुळे व्याप्त आहे आणि त्याच पद्धतीनं हा सगळा अलर्ट दिलेला आहे। असे संपर्कात राहा सागर। आपल्याला आणखी एका बातमीवर चर्चा करायची आहे। तर महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळीचं संकट आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार हे निश्चित आहे।